बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर शहरात शांतता, कायदा सुव्यवस्था आणि सामाजिक सलोखा कायम राखण्यासाठी प्रशासनानं विशेष उपाययोजना कराव्यात। तसेच भारताच्या कृषीप्रधान संस्कृतीत गायीला असलेलं महत्त्व लक्षात घेऊन तिला राष्ट्रीय पशु घोषित करण्याबाबत केंद्र सरकारकडे सकारात्मक शिफारस पाठवावी अशी मागणी अहिल्यानगर शहरातील मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी, शांतता समिती सदस्य आणि आय लव्ह अहमदनगर फाउंडेशनच्या वतीनं करण्यात आली आहे। अहिल्यानगर शहरात बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर आयोजित शांतता समितीच्या बैठकीदरम्यान मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का यांना निवेदन दिले। यावेळी आय लव्ह अहमदनगर फाउंडेशनचे अध्यक्ष साहेबान जहागीरदार, माजी नगरसेवक समद खान, मौलाना शफीक कासमी, सामाजिक कार्यकर्ते खालिद शेख, अकबर अली शेख, नईम सरदार, संजू जागीरदार, मोहसिन शेख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। तर निवेदनात नमूद करण्यात आले की बकरी ईद सण शांततेत आणि कायद्याच्या चौकटीत पार पाडण्यासाठी मुस्लिम समाज प्रशासनाला पूर्ण सहकार्य करेल। मात्र सणाच्या काळात काही समाजकंटक सोशल मीडियावर खोट्या किंवा जुन्या पोस्ट व्हायरल करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे व्हॉट्सअप, इंस्टाग्रामसह विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सायबर पोलिसांनी आधीपासूनच लक्ष ठेवून अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। तर कायदेशीर पद्धतीनं मटणाची वाहतूक किंवा वाटप करणाऱ्या नागरिकांना केवळ संशयाच्या आधारावर अडवून कायदा हातात घेणाऱ्या आणि मारहाण करणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ कठोर कारवाई करावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली। तर मुख्य नमाजच्या वेळी शहरातील ईदगाह आणि प्रमुख मशिदी परिसरात पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा असं आवाहन देखील प्रशासनाला यावेळी करण्यात आलं। याचबरोबर आरोग्य, स्वच्छता आणि मूलभूत सुविधांबाबतही निवेदनात विशेष मुद्दे मांडण्यात आले। कुर्बानीनंतर निर्माण होणारा कचरा आणि अवशेष तात्काळ उचलण्यासाठी महानगरपालिकेनं विशेष पथकं आणि घंटागाड्या तैनात कराव्या। तसेच दुर्गंधी टाळण्यासाठी जंतुनाशक फवारणी युद्धपातळीवर करावी अशी मागणी करण्यात आली आहे। सणाच्या काळात संबंधित भागात अखंडित पाणी पुरवठा आणि वीज पुरवठा सुरळीत राहावा यासाठी देखील प्रशासनानं दक्षता घ्यावी असंही निवेदनात म्हटलंय। तर मुस्लिम समाजाच्या वतीनं प्रशासनाला हेही आश्वासन देण्यात आलंय की मशिदींमधून नागरिकांना नियमांचं पालन, स्वच्छता राखणं आणि शांतता टिकवून ठेवण्याचं आवाहन करण्यात येईल। प्रशासनानं अधिकृत अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक तसेच कचरा व्यवस्थापनाबाबत पूर्वनियोजन केल्यास समाजाकडून देखील पूर्ण सहकार्य करण्यात येईल असं शिष्टमंडळानं स्पष्ट केलंय। तर विशेष म्हणजे या निवेदनातील सर्वाधिक चर्चेचा मुद्दा म्हणजे गायीला राष्ट्रीय पशु घोषित करण्याची मागणी हा ठरला। भारताच्या कृषीप्रधान संस्कृतीत गोमाता हे कोट्यावधी हिंदू बांधवांचं श्रद्धास्थान असून मुस्लिम समाज त्या भावनांचा पूर्ण आदर करतो असं निवेदनात नमूद करण्यात आलंय। समाजात कायमस्वरूपी शांतता, बंधुभाव आणि परस्पर विश्वास वृद्धिंगत व्हावा, गोवंश रक्षणाला चालना मिळावी यासाठी गायीला राष्ट्रीय पशुचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे। तर ही बाब अत्यंत संवेदनशील आणि राष्ट्रहिताची असल्यानं अहिल्यानगर जिल्हा प्रशासनाने केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाकडे याबाबत सकारात्मक शिफारस पाठवावी अशी मागणी यावेळी शिष्टमंडळानं केली आहे। प्रतिनिधी मोहसिन शेख, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर। आज जिल्हाधिकारी साहेबांच्या उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी बकरी ईदच्या अनुषंगाने शांतता कमिटीची मीटिंग आयोजित करण्यात आली होती। या शहरातल्या सर्व शांतता कमिटीच्या सदस्य या ठिकाणी उपस्थित होते। त्याचप्रमाणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक साहेब असतील, डॉक्टर दिलीप टिपरसे साहेब असतील, SDPO साहेब असतील, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये अतिशय चांगल्या वातावरणामध्ये या ठिकाणी बैठक झाली। अनेक मागण्या मागच्या वेळेस आपण जे मागण्या मागितल्या होते की मुस्लिम बहुल भागामध्ये प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी डबल शिफ्टमध्ये त्या ठिकाणी घंटागाडी उपस्थित असली पाहिजे, कारण कुर्बानीचा जे काही अवशेष, जे काही कचरा असतो ते उघड्यावर न पडता आरोग्यावरती, लोकांच्या आरोग्यावरती त्याचा परिणाम न होता ते व्यवस्थित कचरा गाडीच्या माध्यमातून त्याची विल्हेवाट झाली पाहिजे। त्याचप्रमाणे प्रत्येक भागामध्ये जंतुनाशक फवारणी त्या ठिकाणी झाली पाहिजे
आणि तिसरा आणि आमचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा जे होता आज आय लव्ह अहमदनगर फाउंडेशनच्या माध्यमातून आज जिल्हाधिकारी साहेबांच्या माध्यमातून आम्ही केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल यांना आम्ही विनंती केलेली आहे, मागणी केलेली आहे की आपण गाईला म्हणजे गोमातेला राष्ट्रीय पशु म्हणून या ठिकाणी घोषित करावं. आपण बघू शकतो गाई असेल हे आमचे करोडो हिंदू बांधवांचा श्रद्धेचा स्थान आहे. अनेक लोकांची भावना त्या गायीसोबत जोडली गेलेली आहे आणि आमचे पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांची शिकवण आहे की कोणताही जाती धर्माचा माणूस असेल तर त्याच्या जाती धर्माचा आदर आपण केलं पाहिजे, आपण त्या ठिकाणी त्याचा आदर आपण राखला पाहिजे. याच भावनेतून आज आम्ही ही मागणी जिल्हा अधीक्षक साहेबांच्या माध्यमातून केंद्र सरकार राज्य सरकारला आम्ही मागणी केलेली आहे. आणि मुस्लिम समाजाला सुद्धा माझी विनंती आहे की जे काही प्रशासनाने प्रतिबंधक त्या ठिकाणी लावलेले त्याचं पूर्णपणे काटेकोरपणे आपण त्या ठिकाणी पालन त्या ठिकाणी केलं पाहिजे. पूर्ण नगरच्या नागरिकांना येणाऱ्या ईद उल अझा बकरी ईदच्या मनापासून मी शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.